पहिलं जे प्रमेय आहे त्याला काय म्हणले, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. काय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता नीट व्यवस्थितपणे समजून घ्यायचं बाळांनो, लक्ष द्या. आता इथं आपल्याला काय करायचं बघा, इन ट्रायंगल एबीसी, लक्ष द्या रे, इन ट्रायंगल एबीसी, बरोबर, ही जी लाईन आहे, रेषा आहे कोणती, पी क्यू, ही रेषा पी क्यू, म्हणजे समजा आपण लाईन पी क्यू कन्सिडर जर केली, तर ही लाईन पी क्यू ही पॅरलल घेतली आपण. कशाला पॅरलल घेतली, तर बाजू बीसी ला. कुणाला, बाजू बीसी ला समांतर घेतली. काय घेतली, समांतर. आता ही रेषा समांतर घेतल्यामुळं या बाजू एबी चे दोन भाग झाले. हा एक भाग झाला, हा दुसरा भाग झाला, हा तिसरा भाग झाला आणि हा चौथा भाग झाला. म्हणजे एबी चे दोन भाग झाले आणि एसी चे दोन भाग झाले, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला जे दोन भाग दिसत आहेत एबी चे, ते कोणते आहेत, एपी आणि पीबी. काय, एपी आणि पीबी हे दोन भाग यांचं गुणोत्तर, आणि हे दुसरे दोन भाग आहेत म्हणजे कोण, एक्यू आणि क्यूसी. मग एक्यू भागिले क्यूसी यांचं गुणोत्तर सारखं असतं. यांचं गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. म्हणजे त्रिकोणाच्या या बाजूला ही समांतर असणारी रेषा काय करते, या बाजूला दोन याच्यामध्ये विभागते, या बाजूला सुद्धा दोन भागामध्ये विभागते. तर या दोन भागांचं गुणोत्तर आणि या दोन भागांचं गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. त्याला काय म्हणायचे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आणि त्याचं स्टेटमेंट काय झालं, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, मग ही रेषा काय आहे, या बाजूला काय आहे, समांतर आहे. त्रिकोणाच्या एका बाजूला म्हणजे या बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना, म्हणजे या दोन बाजूंना दोन भागांमध्ये विभागते, दोन भागांमध्ये विभागते आणि त्यांचं गुणोत्तर काय असतं, प्रमाणात असतं. त्यांचं गुणोत्तर काय असतं, प्रमाणात असतं किंवा सारखं असतं किंवा समान गुणोत्तरात विभागते. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, मग ही रेषा बीसी ला समांतर आहे, उरलेल्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागते, बरोबर. मग तुम्ही काय लिहिलं, एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी. तुम्ही शॉर्टकट मध्ये 1/2 बरोबर 3/4 असं लिहू शकता, तुम्हाला कळावं म्हणून. 1 2 3 4 कळलं का. हे झालं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. काय झालं, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. समजलंय का. जर समजा एक रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे, तर ती उरलेल्या दोन बाजूंना दोन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागणार, बरोबर. पण त्यांचं गुणोत्तर काय राहतं, सारखं राहतं. गुणोत्तर काय राहतं, सारखं राहतं. आलं का लक्षात. आता याचा उलटा थेरम आपल्याला सांगावा लागतो, त्याला व्यत्यास म्हणतात. काय म्हणतात, व्यत्यास. कॉन्व्हर्स थेरम ऑफ दिस थेरम, म्हणजे याचा व्यत्यास, बरोबर. मग उलट सांगायचंय, जर तर, हे असे दोन वाक्य होती बघा 9वी ला, बरोबर. मग त्याच्यामध्ये एक काय असायचं, एक पक्ष असायचं आणि एक काय असायचं, साध्य. मग साध्य पक्षाच्या जागेवर घेतलं आणि पक्ष साध्याच्या जागेवर घेतलं की ते झालं कॉन्व्हर्स थेरम. त्यालाच आपण काय म्हणायचो, व्यत्यास. म्हणजे उलट. आपण इथं काय म्हणतोय, जर ही रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला काय समांतर आहे, तर प्रमाणात विभागते. याच्या उलट काय, जर ती रेषा या दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल, तर ती रेषा तिसऱ्या बाजूला काय असणार, म्हणजे समांतर असणार. आधी काय म्हणलं आपण, समांतर असेल तर प्रमाणात विभागते. मग आता उलट काय येणार, प्रमाणात विभागत असेल तर समांतर असते. कळलं का. त्रिकोणाच्या दोन बाजूंना प्रमाणात विभागणारी रेषा, ह्या दोन बाजू ए बी आणि एसी यांना प्रमाणात विभागणारी रेषा कोणती, पी क्यू. ही तिसऱ्या बाजूला काय असते, समांतर. हा झाला कॉन्व्हर्स थेरम. मला सांगा, थेरम समजला का. थेरम समजला का. कुठलाही त्रिकोण घ्या, रेषा कशीही काढा. समजा हा एबीसी आहे, रेषा तुम्ही अशी काढली, मग याचे दोन भाग होतील ना, याचे दोन भाग होतील. मग त्यांचा या दोघांचा भागाकार आणि या दोघांचा भागाकार, फक्त सिक्वेन्स महत्वाचा आहे.
1 2 3 4 हे चुकलं. आता समजा ह्याला 1 म्हणलं, ह्याला 2 म्हणलं, ह्याला 3 आणि 4 म्हणलं, तर उलट येणार. मग तो रेशो सारखा येऊ शकत नाही. सिक्वेन्स पण महत्वाचा आहे. समजलंय का? कुठलीही रेषा तुम्ही कधीही घ्या मध्ये आधी, फक्त ती रेषा काय पाहिजे? समांतर पाहिजे. एका बाजूला काय पाहिजे? समांतर पाहिजे. मग उरलेल्या 2 बाजूंना ती काय करणार? प्रमाणात विभागणार. समजलंय का? बघा आता दुसरं काय दिले बघा, कोन दुभाजकाचं प्रमेय बाळांनो तुम्हाला दिलेले. आता इथं सुद्धा तुम्हाला काय दिसते बघा, तर या ट्रायंगल एबीसी मध्ये, इन ट्रायंगल एबीसी, आता या ठिकाणी जी ही लाईन आपल्याला दिसते याला काय म्हणणार तुम्ही? रे बीडी. हा काय करते? बायसेक्ट करते. बायसेक्ट म्हणजे काय? दुभागते. म्हणजे इथं आणि इथं अँगल काय राहणार आहे? सारखा राहणार आहे. रे बीडी बायसेक्ट्स अँगल. कोणता अँगल? बी. अँगल बी जो आहे त्याला काय केलं? बायसेक्ट केलं. म्हणजे काय केलं? विभागलं. बरोबर? काय केलं? विभागलं. याचा अर्थ असा होतो, तर अँगल ए बी डी म्हणजे मेजर अँगल ए बी डी हा इक्वल आहे कुणासारखं आहे? सी बी डी. कुणासारखं आहे? सी बी डी. मग अशा वेळेला तुम्हाला इथं सुद्धा किती भाग दिलेत? किती भाग दिलेत? 4 भाग दिलेत. किती भाग दिलेत? 4. कोणते 4 भाग आहेत? तर बघा, हा एक भाग झाला, हा दुसरा भाग झाला. बरोबर? हा काय झाला? तिसरा भाग झाला आणि हा चौथा भाग झाला. बरोबर? मग पहिला भाग कुठला आहे? ए बी भागिले बी सी. मग ए बी घेतलाय का नाही? तर मग हे घ्यायचं. बरोबर काय ना? ए डी भागिले डी सी. काय ना? ए डी भागिले डी सी. हाच कोन दुभाजकाचा गुणधर्म आहे. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात इथं बी लक्षात काय ठेवणार? 1/2 बरोबर 3/4. 1/2 बरोबर 3/4. आता नीट लक्ष द्या. याचं प्रमेय कसं आहे? त्रिकोणाचा मधील एक कुठलाही कोन जर एखादी रेषा किंवा एखादा किरण दुभागत असेल, काय करत असेल? दुभागत असेल, म्हणजे अँगल काय पाहिजे? सारखा पाहिजे. अँगल काय पाहिजे? सारखा पाहिजे. आता ते काय करते? ते दुभागत असताना त्याच्या समोरील बाजूला तो काय करतोय? दुभागतो. बरोबर? म्हणजे समोरच्या बाजूचे काय केले? 2 भाग केले. मग हे 2 भाग आणि उरलेल्या 2 बाजू यांचं गुणोत्तर काय असतं? सारखं असतं. यांचं गुणोत्तर काय असतं? सारखं असतं. आता लक्षात घ्या, कोन दुभाजकाचं प्रमेय त्यांना काय दिले बघा, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे काय? समजा ही रेषा आहे. बरोबर? ही रेषा कोनाचा काय आहे? दुभाजक आहे. काय? कोनाचा दुभाजक. मग तो पुढची जी रेषा आहे त्याचे जे 2 भाग केलेत त्याचं गुणोत्तर आणि उरलेल्या 2 बाजूंचं गुणोत्तर काय असतं? सारखं असतं. कळलं का? त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. मग तुम्ही काय केलं? समजा इथून एक रेषा काढली आणि ती रेषा अशी घेतली. बरोबर? आणि इथला कोन आणि इथला कोन काय आला? सारखा आला. म्हणजे हा काय झाला? कोन दुभाजक. काय झाला? कोन दुभाजक. मग बाजू कुठल्या आल्या बाळांनो? ही एक बाजू झाली, ही एक बाजू झाली. म्हणजे एसी आणि बीसी. मग याचे 2 भाग काय झाले? इथं 2 भाग होतील का नाही? असे हा एक भाग आणि हा एक भाग. मग एसी भागिले बीसी घेतलं तर इथं काय येणार आहे? समजा इथं आपण घेतला ई, तर एई भागिले काय होणार? ईबी. आलं का लक्षात? म्हणजे कोणत्याही त्रिकोणाचा दुभाजक जो आहे तर तो काय करत असतो? कोनाचा दुभाजक हा काय करतो? त्याच्या समोरच्या बाजूला दुभागतो. पण कसा दुभागतो? उरलेल्या 2 बाजूंच्या गुणोत्तरात. म्हणजे हा जर कोन दुभाजक असेल, बीडी कोन दुभाजक आहे, तर समोरच्या बाजूला म्हणजे कुणाला? एसी ला तो गुणोत्तरामध्ये विभागतो. कुणाच्या? तर ए बी आणि बीसी उरलेल्या 2 बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरामध्ये विभागतो. म्हणून आपण काय लिहिलं? ए बी आणि बीसीचा भागाकार. आणि या बाजूचे 2 भाग कोणते? एडी आणि डीसी. यांचं गुणोत्तर काय असतं? सारखं असतं. गुणधर्म महत्वाचा आहे. कळलं? प्रमेय पेक्षा गुणधर्म महत्वाचे. प्रमेय तुम्हाला पूर्ण सोडवता नाही आलं तरी चालते, परंतु गुणधर्म महत्वाचा आहे. गुणधर्म लक्षात राहिलं तर तुम्हाला एक्झाम्पल सुटणार आहे.
कळलं का? उदाहरणं जास्त येतात, उदाहरणं जास्त येतात, प्रमेय फार कमी याच्यामध्ये येत असतात. त्यामुळं तुम्हाला हा गुणधर्म महत्वाचा आहे. कळलंय का? गुणधर्म समजलाय? कुठलाही कोण कधीही दुभागू शकतात. कळलं? फक्त त्याचा सिक्वेन्स आहे, म्हणजे एक कुणाला म्हणायचं, दोन कुणाला म्हणायचं, तीन चार हे महत्वाचं. 1 2 3 4 चुकलं तर गुणोत्तर चुकणार, गुणोत्तर चुकलं की तुमचं उत्तर चुकणार आहे. कळलं का? बरोबर. पुढं आता हे लक्षात आलंय का? समजा तुम्ही काय केलं, ए मधून इथून अशी एक रेष टाकली, बरोबर. तर या बाजूचे काय झाले, दोन बाजू. या दोन बाजूंचं गुणोत्तर आणि या उरलेल्या दोन बाजूंचं गुणोत्तर बी काय येणार, सारखं येणार. कळलं का? समजलं? त्याच्यानंतर पुढं आता याचा पण व्यत्यास होऊ शकतो. आणखी एक महत्वाचं, समजा आपण असं मानलं की एखादी रेषा काय करते, त्याच्या समोरच्या बाजूचे दोन भागामध्ये विभागणी करते, त्याचं गुणोत्तर आणि दोन बाजूंचं गुणोत्तर जर सारखं असेल तर ही रेषा त्या कोणाचा काय असते, दुभाजक असते. दुभाजक असेल तर प्रमाणात विभागणार आणि प्रमाणात विभागत असेल तर दुभाजक असणार. जसं इथं याचा व्यत्यास आहे तसं याचा पण व्यत्यास तुम्ही घेऊ शकता. समजलं का? पुढं आता तीन समांतर रेषांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म काय आहे, नीट लक्ष द्या रे. आता बघा, ही रेषा आहे ए, बी आणि सी. ह्या तीन रेषा एकमेकांना काय आहेत, समांतर. मग तुम्ही असं लिहू शकता, काय लिहिता येईल आपल्याला इथं, लाईन ए पॅरलल टू लाईन बी पॅरलल टू लाईन सी. म्हणजे तीन रेषा एकमेकांना समांतर आहेत. आलं का लक्षात? आणि इथं डी आणि ई रेषा ही एकमेकांना समांतर असेल किंवा नसेल त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. अँड आणखी आपण असं लिहू शकतो, लाईन डी अँड लाईन कोणती आहे, ई आर द ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, छेदिका. ट्रान्सव्हर्स म्हणजे छेदिका असते, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी तीन रेषा एकमेकांना काय आहेत, समांतर आहेत आणि दोन रेषा त्यांच्या काय आहेत, छेदिका आहेत. म्हणजे त्यांना अंतर छेदलेलं आहे. आता अंतरछेद का म्हणतो आपण, कारण हा एक भाग आहे, हा दुसरा भाग आहे. लक्ष द्या, याला एक मानलं, याला दोन मानलं, याला तीन मानलं आणि याला चार. इथं बी किती भाग झाले, चार. किती भाग झाले, चार. मग या ठिकाणी काय मिळणार आहे तुम्हाला बाळांनो, गुणधर्म ए सी हा एक भाग झाला, ए सी. दुसरा भाग काय झाला, सीई. यांचं गुणोत्तर, यांचं गुणोत्तर. इकडं काय येणार आहे, तिसरा भाग बीडी भागिले काय येणार आहे, डीएम. आलं लक्षात? मग हे गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. मग इथं बी लक्षात काय ठेवणार, 1/2 बरोबर 3/4. म्हणजे तुमच्या समोर प्रश्न आला की नाही, की पहिलं डोक्यात ठेवायचं, पेन्सिलनं काय करायचं, 1/2 आणि 3/4 लिहायचं. कधी लिहायचे, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय दिसते आपल्याला, कोण दुभाजकाचा गुणधर्म दिसतोय किंवा तीन समांतर रेषांचा गुणधर्म दिसतोय, त्यावेळेला 1 2 3 4 असे आकडे दिले तर तुम्हाला कुणाचा भागाकार, कुणाचा रेशो, कुणाचं गुणोत्तर घ्यायचं हे समजणार आहे. आलं लक्षात? आता इथं फक्त काय लक्षात ठेवायचे बघा, तीन समांतर रेषांच्या आंतरछेदनाच्या गुणधर्मानुसार जर समजा तीन रेषा परस्परांना समांतर असतील आणि त्यांना दोन छेदिका छेदत असतील तर तयार होणारे जे आंतरछेद आहेत त्यांचं गुणोत्तर सारखं असतं. तो गुणधर्म काय बघा परत एकदा, तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर. बघा लक्ष द्या, तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर म्हणजे काय, एसी आणि सी ते समान असते. कुणा समान असते, हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर, म्हणजे ही दुसरी छेदिका झाली, दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर तयार केलेल्या गुणोत्तरा एवढे असते. कळलं का? तीन रेषा समांतर आहेत, तीन रेषा समांतर आहेत आणि त्यांच्या छेदिका किती आहेत, दोन आहेत. छेदिका किती आहेत, दोन. मग या ठिकाणी एका छेदिकेने हे दोन आंतरछेद केले, दुसऱ्या छेदिकेने हे दोन आंतरछेद केले,
तर यांचा आंतरछेदांचं गुणोत्तर आणि या आंतरछेदांचं गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. आलं लक्षात? म्हणजे या पूर्ण प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला गुणोत्तर घ्यायचे, रेशो घ्यायचा आहे. कळतंय का? कुणाचा रेशो घ्यायचा आहे, कळालंय का? गुणधर्म समजण्यासाठी डायग्राम तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. डायग्राम जर फिट तुमच्या डोक्यामध्ये असेल तर हे तुम्हाला जमणार आहे. समजलंय का? बर, आता याचा पण व्यत्यास होऊ शकतो. कसं? तीन रेषा आणि त्यांच्या छेदिका यांच्यापासून तयार झालेले जे आंतरछेद आहेत हे जर प्रमाणामध्ये असतील तर या तीन रेषा परस्परांना समांतर असतात. कारण पहिलं प्रमेय काय सांगितलेलं, तीन समांतर रेषा असतील आणि त्यांच्या छेदिका असतील तर त्यांच्या आंतरछेदांचं गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. रेषा समांतर असताना आंतरछेदाचं गुणोत्तर काय, सारखं. मग जर आंतरछेदाचं गुणोत्तर सारखं असेल तर त्या तीन रेषा पण काय असतील, समांतर असतील. लक्ष द्या बाळांनो, आता इकडे लक्ष द्या. आपण तीन गुणधर्म शिकलेलो आहे. पहिला कुठला आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. कोणता आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे काय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणामध्ये विभागते. काय करते, प्रमाणात विभागते. बरोबर, लक्ष द्या. आता तुमच्या समोर एक ट्रायंगल दिलेला आहे, कोणता, PQR. बरोबर, या ट्रायंगल मध्ये लक्ष द्या रे, इन ट्रायंगल PQR या ठिकाणी रेषा AB जी आहे ती त्रिकोणाच्या एका बाजूला म्हणजे कुणाला, QR ला काय करते, समांतर आहे. बरोबर, मग आपण असं लिहू शकतो, लाईन AB इज पॅरलल टू, कुणाला पॅरलल आहे, QR ला. कुणाला, QR ला. मराठीमध्ये काय लिहायचे, रेषा AB समांतर रेषा नाही, रेषाखंड आहे. रेख QR. बरोबर, जर रेषा AB सेगमेंट QR ला म्हणजे खंड, रेषाखंड, श्रीखंड लिहू नका फक्त, QR ला काय समांतर. बरोबर, मग आता उरलेल्या दोन बाजू कोणत्या, PQ आणि PR ला काय करणार आहे, प्रमाणात विभागणार आहे. कशाचा आधार आपण घेतोय, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे काय, इथं लिहायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. मग इथं तुम्ही इंग्लिश मध्ये काय लिहिणार, बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. काय लिहिता येईल सांगा. आता थिअरम मगाशी तुम्हाला शिकवली. बरोबर, काय सांगितलं मी, याला काय म्हणायचं 1, याला काय म्हणायचं 2, याला काय म्हणायचं 3, याला काय म्हणायचं 4. 1/2 बरोबर 3/4 म्हणजे काय येणार, हा भाग कोणता आहे, PA. हा भाग कोणता आहे, AQ. म्हणजे काय लिहिता येईल बाळांनो आपल्याला, PA भागिले AQ. बरोबर, काय लिहिता येईल, PA भागिले AQ. बरोबर, काय लिहिता येईल तुम्हाला, PB भागिले BR. काय येणार आहे, PB भागिले BR. बरोबर, पुढं आता PH किंमत किती आहे, PA किती सांगा, किती आहे 3. AQ किती आहे 6. बरोबर, PB किती आहे 5. तर आपल्याला BR कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर, आता मला सांगा, ज्याची किंमत काढायची तो अंशामध्ये आणायचा आहे. तर काय करणार तुम्ही, हा उजव्या बाजूला दिसतोय. बरोबर, कुठे तो, छेदामध्ये आहे. मला कुठं आणायचा आहे, अंशामध्ये. मग मला तो डाव्या बाजूला घ्यावा लागेल. लक्ष द्या इकडं, हा BR आहे, तो मी कुठे घेतला, अंशामध्ये. छेदातनं कुठं आणलं, डाव्या बाजूला, अंशात. माझ्या ह्या सगळ्या किमती बी कुठे घ्याव्या लागतील, उजव्या बाजूला. उजव्या बाजूला कोण आहे, 5. हा जो 6 आहे तो कुठे, डाव्या बाजूला, छेदात. उजव्या बाजूला गेल्यावर कुठे जाणार, अंशामध्ये. आणि भागिले किती येणार आहे, हा जो 3 आहे तो अंशात आहे. मग इकडे गेल्यावर कुठे येणार, उजव्या बाजूला गेल्यावर छेदामध्ये. मग 3 एके 3, 3 दुने 6, मग 5 गुणुले काय राहिलं 2. म्हणजे आपण काय लिहू शकतो बाळांनो, BR बरोबर 5 गुणुले 2. कारण 3 एके 3, 3 दुने 6, 5 दुने किती येणार आहे, BR ची किंमत किती येणार आहे 10. मग आता लक्षात घ्या बाळांनो, जर समजा या ठिकाणी
जर आपण 10 लिहिलं, या ठिकाणी काय लिहिलं 10, तर यांचा भागाकार किती येतोय 3/6, यांचा भागाकार किती येते 5/10. मग 3 एके 3, 3 दुने 6 आणि 5 एके 5, 5 दुने 10. याचा अर्थ काय 1/2 आला यांचा रेशो आणि यांचा रेशो बी काय आला 1/2, म्हणजे प्रमाणात विभागलं. आपल्याला काय दिले प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या उरलेल्या 2 बाजूंना त्या काय करते प्रमाणामध्ये विभाग. आलं का लक्षात, समजलंय का. 2 भाग इकडचे 2 भाग इकडचे त्यांचा भागाकार, एवढं सिंपल कळलं. फक्त तुम्हाला काय करायचंय कोणती किंमत काढायला सांगितली ते महत्वाचं. पुढचा प्रश्न बघा. आता दुसरा प्रश्न बाळांनो आहे अँगल बायसेक्टर थेरम वरती. कोन दुभाजकाचं प्रमेय त्या ठिकाणी आहे. आता नीट लक्ष द्या. ट्रायंगल आपण कोणता घेतलाय PQR. कोणता ट्रायंगल घेतलाय PQR. इथं लिहायचंय इन ट्रायंगल PQR. आता ही रेषा आहे का किरण आहे. एका बाजूला इथं काय दिलाय अंत्यबिंदू दिलाय आणि इकडे एरो दिलाय, म्हणजे काय असतो हा किरण. मग त्याला काय म्हणतो आपण रे. रे कोणता आहे QS. आता हा काय करतोय इज बायसेक्ट. कुणाला बायसेक्ट करतोय अँगलला. कुठल्या PQR. कोणत्या अँगलला PQR. याचा अर्थ काय होतो तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल काय असतात सेम असतात. कोणते अँगल आहेत मेजर अँगल PQS. मेजर अँगल PQS हा एकरूप आहे. कुणाला एकरूप आहे SQR ला. कुणाला SQR. बरोबर. अशा वेळेला या दुभाजकानं काय केलं समोरच्या बाजूचे 2 भाग केले. कोणते 2 भाग केले, हा एक भाग केला, समजा हा एक भाग केला. तसं याला तुम्ही असंही लिहू शकता. समजा याला 1 2 लिहिला आणि याला 3 4 लिहिला तरी बी चालते, किंवा याला 1 2 लिहिला आणि याला 3 4 लिहिला तरी पण चालते, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आता शिकवले त्या पद्धतीनं लिहिलं समजा तरी काय हरकत नाही. इथं 1 घ्या, समजा इथं आपण 1 लिहिलं, इथं 2 लिहिलं, इथं 3 लिहिलं, इथं 4 लिहिलं, काय प्रॉब्लेम नाही. मग त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म काय आहे. त्रिकोणाच्या एका कोनाला दुभागणारा किरण हा त्याच्या समोरच्या बाजूला उरलेल्या 2 बाजूंच्या गुणोत्तरामध्ये विभागतो. म्हणजे काय, या किरणनं समोरची बाजू PR चे 2 भाग केले. या 2 भागांचं गुणोत्तर आणि उरलेल्या 2 बाजूंचं गुणोत्तर काय असतं सारखं असतं. म्हणजे इथं तुम्ही काय लिहू शकता बाय कुठला थेरम आहे अँगल बायसेक्टर थेरम. काय अँगल बायसेक्टर थेरम काय लिहू शकतो आपण कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार 4 भाग कोणते आहेत बाळांनो सांगा. बाजू कोणती, ही बाजू काय PQ, ही बाजू काय QR. म्हणजे काय लिहू शकतो मी PQ भागिले QR. बरोबर काय लिहिता येईल मला समोरच्या बाजूचे 2 भाग काय होता PS आणि SR. आता मला सांगा तुम्हाला ज्या किमती दिलेल्या आहेत या किमती इथं टाकायच्या. PQ आणि QR ची किंमत किती दिली. PQ आणि QR बघा किती आहे 5 आणि 10 आणि इथं PS माहिती आहे का नाही माहिती. मग याची व्हॅल्यू डायरेक्ट PS च लिहा आणि SR ची व्हॅल्यू किती आहे 20. किती येणार आहे सांगा. PQ भागिले QR किती आलं 5 भागिले 10 बरोबर. PS माहिती आहे का नाही. मग PS तसाच आणि SR किती आहे 20. किती आहे 20. आता बाळांनो आपल्याला PS काढायचं आहे. काय काढायचं आहे PS. मग काय करा हे 5 तसंच ठेवा, छेदामधलं 10 तसंच ठेवा आणि गुणुले हा 20 कुठे उजव्या बाजूला छेदात, डाव्या बाजूला कुठे जाणार अंशात. मग गुणुले काय झालं 20 बरोबर काय आलं PS. मग या PS ची किंमत बाळांनो किती मिळेल 10 एके 10 आणि 10 दुने 20. मग काय राहिलं 5 गुणुले 2. मग 5 दुने किती आलं 10. मग PS ची व्हॅल्यू किती आली 10 आली. PS ची व्हॅल्यू किती आली 10 आली. समजलं का. आता जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं बाळांनो नीट लक्ष द्या. या ठिकाणी याची किंमत किती आहे 5, याची किंमत किती आली 10, याची किती आहे 10 आणि इथं किती 20. जर तुम्ही या दोघांचं गुणोत्तर घेतलं 5/10 आलं. या दोघांचं गुणोत्तर घेतलं काय घेतलं 10/20. मग 5/10चं उत्तर किती आलं 5 एके 5, 5 दुने 10, 1/2 आणि 10 एके 10, 10 दुने 20. किती आलं 1/2. म्हणजे त्या दोघांचं गुणोत्तर काय येतं सारखं येतं. कोन दुभाजकाचं प्रमेय काय
त्रिकोणाच्या कोणत्याही कोणाला दुभागणारा किरण हा त्याच्या समोरच्या दोन बाजूंना विभागतो. आणि कसा विभागतो तो? त्यांच्या उरलेल्या दोन बाजूंच्या गुणोत्तरात विभागतो. या दोन बाजूंचं गुणोत्तर आणि या दोन भागांचं गुणोत्तर काय येतं? सारखं येतं. समजलं का? समजलं का तुम्हाला? बरोबर. आता पुढे बघा, लक्ष द्या. या ठिकाणी तीन रेषा तुम्हाला दिलेल्या आहेत. एक रेषा आहे P, दुसरी रेषा आहे Q, या ठिकाणी तिसरी रेषा काय दिली? R. त्यानंतर या तिन्ही रेषा एकमेकांना काय आहेत? समांतर आहेत. आणि त्यांच्या दोन छेदिका म्हणून दोन रेषा दिल्यात S आणि T. मग तुम्ही इथं काय लिहू शकता? पहिल्यांदा सांगा, लाईन PQ, लाईन P, लाईन Q अँड लाईन R त्या एकमेकांना काय आहेत? समांतर आहेत. अँड लाईन कोणती आहे? ही S आणि दुसरी लाईन कोणती? T. अँड लाईन T आर द ट्रान्सवर्स. काय? आर ट्रान्सवर्सल म्हणजे चालते. आता या ठिकाणी इथं एक भाग झाला. लक्ष द्या रे, हा एक भाग आहे, हा दुसरा भाग आहे, हा तिसरा भाग आहे आणि हा चौथा भाग आहे. बरोबर. मग तीन समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार काय लिहिता येईल आपल्याला? बाय थेरम ऑफ, therefore by theorem of three parallel lines and its transversal. काय लिहिता येईल सांगा रे? दोन भागांचं गुणोत्तर, या दोन भागांचं गुणोत्तर आणि या दोन भागांचं गुणोत्तर काय असतं? सारखं असतं. म्हणजे काय? AB भागिले BC आणि DE भागिले EF. काय लिहू शकतो मी इथं सांगा? AB भागिले BC आणि दुसरं काय लिहू शकतो? DE भागिले EF. हे गुणोत्तर काय असतं? सारखं असतं. आता AB आणि BC दिलेत का बघा. AB किती दिलाय? का दिलाय का नाही दिला? AB आपल्याला काढायचा आहे. BC 12 दिलाय. DE किती दिलेला आहे? 7 आणि EF किती दिलाय? 14. मग इथं किमती टाकायच्यात. AB माहिती का आपल्याला? AB माहिती नाही. BC किती आहे? 12. पुढं DE किती आहे? 7 आणि EF किती आहे? 14. आता हे आपल्याला सोडवायचं बाळांनो. सांगा, AB छेद 12 बरोबर काय? 7 छेद 14. सांगा काय लिहिता येईल? AB बरोबर 12 कुठे? डाव्या बाजूला छेदात, उजव्या बाजूला कुठे जाणार? अंशात. मग 7 गुणुले 12 भागिले किती येईल बाळांनो? 14. आता इथं बघा, 7 एके 7, 7 दुने 14. किती आलं? 12/2. आणि 12/2 म्हणलं किती येणार? 2 न भागल्यावर 6. AB ची किंमत किती आली? 6. बरोबर. कशाच्या आधारे सोडवलं आपण? तीन समांतर रेषांच्या गुणधर्माच्या आधारे. बरोबर. मग तीन समांतर रेषांचा गुणधर्म काय आहे? जर समजा तीन रेषा परस्परांना समांतर असतील तर त्या रेषांना एका छेदिकेने छेदले तर दोन भाग होतात, दुसऱ्या छेदिकेने छेदले दोन भाग होतात. तर ते दोन्ही भाग एकमेकांना काय असतात? प्रमाणात असतात. आलं लक्षात? समजलंय का? बर. आता कुठला गुणधर्म कुठं वापरायचा हे डोक्यामध्ये ठेवा. कळलं का? जिथं कोणाचा दुभाजक आहे तिथं कोण दुभाजक वापरायचं. जिथं तीन रेषा समांतर दिसतात तिथं तीन समांतर रेषांचा गुणधर्म वापरायचा. आणि जिथं एका बाजूला समांतर असणारी रेषा आहे, जिथं एका बाजूला समांतर असणारी रेषा आहे तिथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं. कळलं का?